उद्धव बालासाहेब ठाकरे समूह के नेता आदित्य ठाकरे ने मीडिया से बातचीत में विभिन्न मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। नगर सेवक और विरोधी पक्ष पर और भी कुंभ मेले, वैश्विक आर्थिक स्थिति और छत्रपति शिवाजी महाराज कौन थे पुस्तक पर भी उन्होंने अपनी प्रतिक्रिया साझा की। आइए सुनते हैं उनका विस्तृत बयान। नक्कीच साधारणपणे आपल्याला माहिती आहे की नगरसेवक सगळ्यांचे 15 आहेत, ते जनतेचे प्रश्न उठवत आहेत, खूप अग्रेसिव्हली उचलत आहेत आणि विरोधी पक्ष म्हणून काम करत असताना जे अनेक विषय ह्या शहरात आपण पाहतोय बघतोय आणि जी कुसबुस जनतेमध्ये आहे ती कुठच्या पद्धतीने उचलावी, काय नेमकं करावं ह्याच्यावर थोडं आमचं बसून चर्चा चाललेली। तसंच बाकीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर अनेक विषयांवर चर्चा झाली। तसंच SIR जो होणार आहे त्याच्यावर देखील सखोल चर्चा झाली। सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं सुरू आहे नाशिकमध्ये, अनेक ठिकाणी नाशिककर रस्ते झालेले आहेत। विकास कामांना कुठेतरी आता जर बघितलं तर मंदावस्थित विकास कामं आहेत। विरोधी पक्ष म्हणून नाशिक महानगरपालिकेत आपल्याच पक्षाने काही विशेष सूचना दिल्या आहेत का, आपण स्वतः लक्ष द्या। बघा, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंभमेळ्यासाठी कोणाचाही विरोध नाही, पण हे होत असताना एकदा सगळे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते कोणाला गेलेत, कुठच्या शहरात गेलेत, कुठच्या राज्यात गेलेत, त्या सगळ्याचा नाशिकला काही फायदा आहे का, हा एक प्रश्न उपस्थित होतच आणि तो नाशिकमध्ये पण देखील चर्चेला आहे। पण त्याचसोबत जिथे आता खोदकाम सुरू आहे तिकडे आपण पाहता रस्ते खोदून ठेवलेले वगैरे, आता पावसाळा सुरू झाल्यानंतर हे सेफ स्टेजला येणार आहेत का, पावसाळ्यापूर्वी सेफ स्टेजला येणार का, नाशिककरांना त्रास नाही होणार का, ह्याची खात्री सरकार देऊ शकतं का, शासन देऊ शकतं का, किंवा जी काही समिती बनवली ते देऊ शकतं का, हा एक मोठा प्रश्न आहे। तसंच दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जागतिक परिस्थिती एक बाजूला, पण जी काही आर्थिक रणनीती ह्या सरकारने गेल्या 12 वर्षात अवलंबली होती त्याच्यात जी काही परिस्थिती आपल्या रुपयाची झालेली आहे किंवा अर्थकारणाची झालेली आहे, आज आपण त्याचा परिणाम भोगत आहोत। आणि सरकार हे आपल्याला आश्वासन देऊ शकतं का की ही कामं बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा पेमेंट नाही होते ह्यामुळे थांबणार नाहीत। एखादा रस्ता खोदून ठेवलाय, कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले नाहीत म्हणून उद्या कॉन्ट्रॅक्टर काम सोडून जाणार तर नाही, ह्याची खात्री सरकार देऊ शकतं का आत्ताच्या परिस्थितीमध्ये? कारण हे अनेक ठिकाणी होत आहे। म्हणजे मी पाहतो PWDच्या अनेक कॉन्ट्रॅक्टर्सना त्यांचे कॉन्ट्रॅक्टर पैसेच नाही मिळाले। काही ठराविक लाडक्या कॉन्ट्रॅक्टरना मिळत आहे पण बाकीच्यांना मिळत नाही। साहेब, शिंदेच्या सेनेचे जे आमदार आहेत संजय गायकवाड, त्यांचं एक वक्तव्य आहे, येणारे विधानसभा येणारे जे अधिवेशन आहे विधानसभेचं, यामध्ये एक मुद्दा मांडणार आहे, मुख्यमंत्र्यांकडे ते मागणी करणार आहेत की ते दगलबाज शिवाजी आणि शिवाजी कोण हे जे पुस्तक आहे त्याच्यावरती बंदी घालण्यात यावी। त्यांनी वाचलं असताना की छत्रपती शिवरायांनी गद्दारांना काय सजा दिली होती, तर या घाबरट लोकांना पलटाना पण 4 वेळा विचार करायला लागला असता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं थोडं त्यांनी जरा डोकं टाळ्यावर ठेवून आता अवतीभोवती काय चाललंय, देशात काय परिस्थिती आहे, राज्यात काय परिस्थिती आहे, बेरोजगारी किती वाढलेली आहे, किती तरुण तरुणी आज रस्त्यावर आहेत ज्यांना रोजगार शोधतात पण रोजगार सापडत नाहीये, ह्याच सरकारमुळे रुपयाची काय परिस्थिती झालेली आहे, ह्याच सरकारमुळे कामगारांची काय परिस्थिती झालेली, ह्याच सरकारमुळे शहरं काय हालत आहेत, पाण्याची कमतरता जाणवतच आहे, सगळीकडे पाण्याची कट लागलेली आहे। आपण बघतोय सगळे रेस्टॉरंट्समध्ये एक तर रेस्टॉरंट बंद होत आहेत किंवा इंडक्शनवर चाललेलं आहे। अनेक MSME असे छोटे मोठे उद्योग असे आहेत जे बंद पडत चाललेले आहेत कारण ह्या सरकारने हाल असे करून ठेवलेले आहेत। थोडं त्यांनी ह्या सगळ्या बाकीच्या राजकारणातून बाहेर पडून आज राज्यात काय परिस्थिती नेमकी ती बघावी आणि परिस्थितीबद्दल बोलावं।